म्हणजे हे पैसा त्या सरकारने लुबाडण्याचं काम आज या ठिकाणी या सरकारने केलं असं मला म्हणायचं. असे अनेक प्रश्न आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं हा देश एक अखंडता राहिली पाहिजे हा पहिला मुद्दा आहे. त्या देशातले नागरिक सगळे भाऊबंदकीच्या नात्यानं नांदतात. आज त्यांनी एक नारा दिला की 400 गमत असे आहे की या देशाचं खूप थर्ड मेजॉरिटी आणायची. त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला जे काही संविधान दिलं ते संविधान त्या ठिकाणी मोडीत काढून त्या देशामध्ये हुकुमशाही आणायचा घाट त्या BJP सरकारने घातला या ठिकाणी मला सांगायचं. मित्र, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं त्या संविधानामध्ये प्रत्येक जाती धर्मांना प्रत्येकांना समान हक्क दिला. शिक्षणाचा हक्क दिला, सामाजिक हक्क दिला, इतर सामाजिक क्षेत्रामध्ये हक्क दिला. त्या संविधानाआधारे त्या देशातला गरीब माणूस सरपंच बनू शकतो, नगराध्यक्ष बनू शकतो, जिल्हा परिषद अध्यक्ष बनू शकतो. हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलं. आणि हे BJP वाले 304 का आकडा 405 का आकडा सांगण्याचा उद्देश की या देशातील घटना बदलणे आणि या देशातली जर घटना बदलली तर या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. या निमित्तानं तुम्हाला आम्हाला या ठिकाणी घटनेच्या बाजूने उभा टाकण्याची गरज आहे. मला सांगायचं घटना अबाधित असेल तर या देशातील सर्वसामान्य नागरिक अबाधित सुव्यवस्थित राहणार आहे. हे मला या ठिकाणी सांगायचं. अनेक मुद्दे आमचा जाहीरनामा आहे. आज या जाहीरनाम्यामध्ये आम्हाला सांगितले 5 गॅरंटी. 1 लाख लोकांना विद्यावेतन, तरुणांना पहिली या ठिकाणी मदत मिळणार आहे. 1 लाख दरवर्षी प्रत्येक कुटुंबातील महिलेला या ठिकाणी आपल्याला 8,500 रुपये महिना त्या ठिकाणी तुम्हाला गरीब महिला मिळणार आहे. पुन्हा एकदा या देशामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने कर्जमाफी देण्याचं मान्य या ठिकाणी आमच्या जाहीरनाम्यामध्ये केलं. म्हणजे शेतकऱ्याला दिलासा दिला आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याच्या जीवावर हा भारत देश चालतो. 4थी गॅरंटी आहे 400 दिवस दरवर्षी मनरेगामध्ये मोजून असते त्या दिवशी देण्याचं काम त्या जाहीरनाम्यामध्ये केले. 5वा त्या ठिकाणी गॅरंटी कार्डमध्ये म्हणजे ह्या देशातील जे नागरिक राहतात, सर्व जाती धर्माची माणसं राहतात, त्याची या ठिकाणी सर्व समान जनतेसाठी जनगणना म्हणजे प्रत्येक जाती धर्माची गणना करून त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी आमच्या सरकारनं जाहीर केलेलं आहे. असा हा जाहीरनामा. आणि दुसऱ्या आणखी 29 गॅरंटी या ठिकाणी आपल्याला दिले ते आपल्याला मिळालं असेल या ठिकाणी आपला अनेक वेळ घेणार नाही. पण त्या देशाची अखंडता राहावी म्हणून आमचे नेते राहुल गांधी साहेबांनी त्या देशामध्ये जवळपास 8,000 किलोमीटर पायी यात्रा करतो. मला सांगा BJPचा कोणीतरी एक नेता 2 किलोमीटर तरी चालून दाखवला का? त्यांच्यामध्ये ही पायी यात्रा काढायची हिंमत नाही. ते आमच्या राहुल गांधींनी या देशामध्ये 8,500 किलोमीटर पायी यात्रा काढली. त्यामागचं गमत की या देशातील सर्व जाती धर्माची माणसं त्या पायी यात्रेमध्ये सामील झाली पाहिजे, काँग्रेसच्या झेंड्याच्या खाली आली पाहिजे आणि या देशाचं अखंडता राखली पाहिजे. त्या देशातली सर्व जाती धर्माची माणसं एका विचारानं वागली पाहिजे. त्यासाठी माननीय राहुल गांधींनी ही पायी यात्रा आज इथं तर काहीच नाही. हे BJP वाले काही बोलायला तयारच नाही. असे परवा अमित शाह आले, पंतप्रधान आले, नितीन गडकरी आले, उपमुख्यमंत्री 2 दिवस नांदेडमध्ये तळ ठोकून होते. मी माझं भाग्य समजतो. आज ह्या जनतेच्या जीवावर त्यांना इथे यावं लागलं. ही जनता बोलवली त्यांना. मला या ठिकाणी सांगायचंय
त्यांच्या पायाखाली वाळू बसरली. आता ही निवडणूक सर्वसामान्य जनता तिथं ठरवली की काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभा टाकण्यासाठी आहेत अनेक लोक काहीतरी धमकावलं त्या देशामध्ये हुकुमशाहीच्या माध्यमातून चाललं. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना बघा विनाकारण जेलमध्ये टाकलं. कशासाठी? त्यांनी काय केलं? दिल्लीमध्ये एवढं चांगलं काम करत असताना शिक्षणाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, दवाखान्याची व्यवस्था केली. म्हणजे ह्या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे त्या गोष्टीचं भान एका गोष्टीतून आपल्याला दिसून. उलट त्यांच्याकडे BJP वाल्याकडे माणसं नाहीत. आज कुठलं तरी ईडी सीडीच्या नावाखाली त्या महाराष्ट्रातली लोक आपल्या पक्षामध्ये घेऊन शुद्धीकरणाचं काम चाललंय. शुद्धीकरणाचं जसं अजितदादांचं श्वेतपत्रिका निघाली 70,000 कोटीची. अजितदादाने दोन्ही हात जोडलं आणि त्या अमित शहाच्या दारामध्ये जाऊन लोटांगण घातलं. ही शोकांतिका आहे. शोकांतिका मला सांग. अरे मरत असाल तर जेलमध्ये जा. अनेक उदाहरण आहेत जेलमध्ये गेलेले लोक, जेलमध्ये राहून निवडून आलेले. तुम्हाला जेलमध्ये जायला भीती का वाटते? तसाच प्रकार त्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रयोग झाला. ज्या जनतेने या भोकरच्या मतदारसंघाने कैलासवासी शंकरराव चव्हाण पासून हातावर जोपासलं. हा इतिहास आहे. 70 वर्ष जोपासलं. त्यांचे सुपुत्र माननीय अशोकराव चव्हाण त्यांनाही तुम्ही पोचलं. लाल दिव्यामध्ये जन्म झाला म्हणलं तो वाईट होणार नाही. अरे ज्या लोकांनी तुम्हाला हातातल्या घोडासारखं जोपासलं त्या लोकांचा कधी विचार केला नाही. तुम्ही आपल्या लालसेपोटी राधातून जी जीवाभावाची माणसं होती तुमच्या करता मारपीट खाली, मार खाल्ले, जेलमध्ये गेली. ह्या लोकांना सोडून तुम्ही स्वार्थासाठी BJP मध्ये गेला. कधी या नांदेड जिल्ह्यातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. मला या ठिकाणी सांगायचंय. मला दुसरे एक म्हणायचंय, तुम्ही डरपोक आहात. जर तुम्ही सच्चे काँग्रेसचे कार्यकर्ते असतात तर जेलमध्ये जाऊन बसले असले, जरी निवडणूक लढवली असती इथली जनता बसली तुम्हाला आनंदाने निवडून दिली असती. असं या ठिकाणी सगळा मी सवाल करतो. लोक अनेक जेलमध्ये गेले, निवडून आले. रत्नाकर गुट्टे आला, अरुण गवळे आला, जांबुवंतराव धोटे जेलमध्ये निवडून आले. आमचे शिवसेनेचे खासदार राऊत ते सुद्धा जेलमध्ये गेले. हा इतिहास आहे. पण तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला 25 वर्ष पोचलो विश्वासघात केला. हा विश्वासघात ही जनता कधी मान्य करणार नाही. मला या ठिकाणी सांगायचं काही व्याज नाही मित्रांनो. मी मागेही म्हणलं, आजही म्हणतो, काही फरक पडणार नाही. एक ते अशोकराव गेले असतील पण सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता इथं जाग्यावर बसलेला. ही कार्यकर्ते काँग्रेसची फळी या ठिकाणी मजबूत सांभाळणारी आहे. ह्या तुमच्या सगळ्या जवाबाच्या कार्यकर्त्यावर मी या ठिकाणी उमेदवारी घेतलेली. आता अशोकराव गेले म्हणजे ह्या नांदेड जिल्ह्याला कोण म्हणते काय नाही, कोण निवडणूक लढवते, ही निवडणूक कोण हातात घेते, ही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक चर्चा होती. पण नाही. आज मी असेल, माधवराव पाटील असतील, आमचे बेटभोगळेकर असतील, मोहनांना अंबर्डे असतील, जवळगावकर असतील, BR काका असतील, त्या माणसाच्या विश्वासावर आम्ही हा काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आणि उमेदवारी आम्ही दिली तुम्हाला. मी नामात्र उमेदवार आहे.
मी नाममात्र उमेदवार आहे, पण इथे बसलेला कार्यकर्ता प्रत्येक उमेदवार आहे या नात्यानं आज काम करतोय हे मला या सांगायचं. मी फिरतो पूर्ण मतदारसंघामध्ये फिरतो. भोकर मतदारसंघात तुझं काय सांगावं, एवढे लोक प्रेम देते. आज अशोकरावला कोणाला घेण्याला तयार नाही, त्यांना गावामध्ये येऊ द्यायला तयार नाही. व्हिडिओ बघू लागल्या, अशोकराव चव्हाणाला पोलीस घेऊन गावात जावं लागले. पोलीस घेऊन एवढी पाळी का आली बाबा, हा विचार करण्याचा वेळ असेल. तो निर्णय त्यांचा, तो वैयक्तिक निर्णय. मी म्हणलं मागच्या सभेमध्ये त्यांची 12 तारीख डेडलाईन होती, 12 तारीख. त्या अमित फोन केला, अशोकराव 12 तारीख डेडलाइन है, आपके सामने 2 पर्याय है. कौन से? एक सीमेंट का मकान है, एक गजाली का मकान है. आप कौन सी चॉइस है? चॉइस अपन विचारतो ना, आपकी ख्वाहिश क्या है. पुन्हा त्या गजालीच्या घरात जाऊन बसत वाटत. चांगलं सिमेंटचं घर घडलं, त्या कमळाच्या फुलावर जाऊन अशोकराव बरं लोटांगण घातलं अमित शहा. अरे या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये पहिली खुर्ची तुमची राहत होती, पहिली खुर्ची. आज मागच्या राऊंडला 5व्या नंबरवर बसावं लागलं, मागच्या लाईनमध्ये. ही एवढी परिस्थिती का आणून घेतली? हरकत नाही, सत्ता ही कायमची आहे का? घरी बसलं तर काय वागला, तुम्हाला हे जनता प्रेम केली असते. आता तर मी दुसरंच ऐकलं, नवीन चव्हाण साहेब गेले, अशोकराव गेले, अमिताभ बाबी गेले. आता त्यांची मुलगी काय नाव, श्री जया. म्हणजे ह्या लोकांनी सतत तुमच्या चपल्या उचलत राहावं का? या लोकांना कवा नाही मिळावा, ह्या लोकांना कवा नाही मिळावा. आता श्री जयाला आमदार केला उभा राखला. आता पुन्हा नाताला उभा करते. ते रिझर्वेशन आजपासून चालू होईल. म्हणून मी म्हणतो, अरे हे रात्रंदिवस 25 वर्ष कार्यकर्ता तुमच्या पाठीशी राहतो. बिहार काका करता एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी राहतो. बिहार काका सारख्या माणसाला या ठिकाणी हे आहे. असे अनेक प्रश्न आहेत, मुद्दे काही विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी अशोकराव चव्हाणांनी मागे सांगितलं होतं. या अर्धापूरला शहरात गट नंबर 629 मध्ये अतिक्रमण काढून देऊ, त्यांनी काढलं नाही. दुसरा मुद्दा होता, सर्वात मोठी अडचण स्वच्छता नाही या शहरामध्ये. तिसरी अडचण शहरातील बौद्ध विहाराचे उद्घाटन केले, पण त्या ठिकाणी बौद्ध मंदिर काही बांधलं नाही. असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. मित्रांनो, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्या निवडणुकीमध्ये आपल्यापुढे उभा आहे. मी कुठल्या पहिल्या प्रथम की या निवडणुकीतली अर्धी अखेरची सभा आहे, अखेरची. त्याच्यानंतर सभा होणार नाही. आचारसंहिता आज संपते 5 वाजता. जशी आखरी सभा घेतली निवडून आल्यानंतर, पहिली सभा या अर्धापूरमध्ये घेईल असं मी आदिवासी देतो. आणि आपणही मला या ठिकाणी आदिवचन दिलं की या तिन्ही तालुक्यातून अर्धापूर तालुक्याचा हिस्सा जास्तीचा राहील. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपला अधिक वेळ येणार नाही. आपण येणाऱ्या 26 तारखेला पर्यायाने शेअर बटन दाबून या महाविकास आघाडीचा हात बळकट करावा एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद.